नमस्कार. डी-आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिव जिल्ह्यातील कात्री हे गाव आहे. कात्रीमधील बिभीषण कदम यांची ही 1 ते 1.5 एकराची द्राक्षाची बाग आहे. आणि तुम्ही जर बाग बघितली तर अप्रतिम असा माल लागलेला आहे आणि तोही 1 नंबर क्वालिटीचा. तर तो माल त्यांनी कसा जोपासला आहे, त्यासाठी कुठल्या फवारण्या केल्या आहेत किंवा त्या बागाची कशी काळजी त्यांनी राखलेली आहे, त्यासाठी कुठला रोग जर पडला तर तो कसा ओळखायचा, त्यावर कुठलं औषध फवारायचं, त्या फवारण्यासाठी इतर शेतकऱ्यांनी त्याची बागाची काय दक्षता घ्यावी, जेणेकरून आपल्या बागावरती येणारा रोग आपल्याला समजला पाहिजे आणि त्याचं लवकरात लवकर निदान झालं पाहिजे, जेणेकरून आपला माल वाचला पाहिजे आणि आपल्याला जे काही 2 रुपये येणार आहेत मालाचे ते क्वालिटीचे यावे. त्याच्याकडून ह्या सविस्तर माहितीपत्र आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. खास करून बागायतदाराने हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपल्या बागाची क्वालिटी 1 नंबर राहील. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच बाग तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो. बागामध्ये तुम्हाला कळेल की बिभीषण त्र्यंबक कदम, राहणार कात्री हा. येथील रहिवासी असून हं. मी द्राक्ष बाग शेती 10 वर्षापासून करीत आहे. हं. तरी माझ्यापाशी माणिक चमन हा प्लॉट 1.5 एकरचा असून बर मी माझ्या माणिक चमनमध्ये व्यवस्थितरित्या मला जे काय मार्गदर्शन आवश्यक जे वस्तू आहेत, हा. औषधं, त्याची मी मार्गदर्शन सविस्तर तुम्हाला सांगत आहे. बागावर कुठले कुठले रोग पडतात म्हणलं? बागावर सर्वप्रथम स्टार्टिंगला लहान कंडिशन असते त्यावेळेस हं. गड जिरण्याचे प्रमाण जास्त असते. बर ते गड कसं जिरू ओळखायचं नये, रोग पडलेलं नेमकं? गड जिरू नये म्हणून त्यासाठी हं. आपण पाहिजे ते औषधे फवारायचे. त्यानंतर बागावर जास्तीत जास्त प्रमाणात हं. न अटॅक होणारा रोग म्हणजे डावणी. हं. हा डावणी हा लागू जर बागेत झाला तर अख्ख्या बागेची हं. नासाडी होते. हं. डावणीपासून ते पडलेला रोग कसा ओळखायचा म्हणलं? त्या कांडीवरती हा. नॉर्मल प्रमाणात एक जखम तयार झालेली दिसते. बर हा. रक्तासारखे थोडे त्याच्या दांडीमध्ये हा म्हणजे डाग दिसतोय का? डाग दिसतो. त्यावर ओळखायचं की आपल्या बागेमध्ये दवण्याची लागण झालेली आहे. त्यासाठी मिलिडो, आलेटेंट्राकॉल, प्रोफायलर, हं. शेक्टिन ह्या जे ब्रँड आहेत औषधे त्याचा वापर करावा. बर जेणेकरून बागावर व्यवस्थितपणे निराकरण होऊन दवण्यापासून बाग आपली वाचू शकते. डावणीपासून असं कुठलं कुठलं रोग पडते बागावरती? डावणीपासून आपल्यापाशी बागेमध्ये भुरी पडते, हा. मिलीबॅग असतो, बर डावणी असतो, हा. परत सनबर्नी होऊ शकते, हा. उकड्या होण्याचा प्रमाण होतो. मग ह्यासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजे नेमकं? त्याच्यासाठी डावणीसाठी उपाययोजना म्हणजे आता डावणी पडला तर त्याला बाहेर कंपनीचे हं. प्रोफायलर, बर शेक्टिन, हं. परत इक्विशन प्रो हं. आणि काही हे आहेत औषधं ती फवारू शकता. त्यासाठी भुरीसाठी लुना आहे, केरातीन गोल्ड आहे, गुण आहे, हा. हा. केवेट आहे, हा. केवेट 05234 हे वापरू शकता. परत मिलीबॅगसाठी क्लिअर प्रो हे ड्रिपने मुळीसाठी सोडू शकता आपण. बाहेर कंपनीचे मोएंटो ओडी एनर्जी याचे सध्या स्प्रे देऊ शकतो, जेणेकरून मिलीबॅग येऊ शकत नाही आपल्या बागावर. बरोबर. आधीच हे करू शकता आपण. आणि बागाच्या आतमध्ये फिरून बघितल्यानंतर असं कळलं की दिसायला माल 1 नंबर आणि क्वालिटी बाज माल आहे. त्यासाठी काय फवारणी असते का? बागावर जर अशा 199 दिवसाच्या पुढे 100 दिवसाच्या आसपास झाला तरी त्याच्यावर हा. 22-3 आणि हे जे 22-3चा एखादा स्प्रे घ्यावा. त्याने काय होते, बागावर डस्टिंग येण्याची प्रमाण जास्त वाटते. म्हणजे डस्टिंग वाचलं की बागामध्ये जरा आरसीसी बाग दिसते. बरोबर. हा. आणि गड पण बघितलं म्हणजे असं पूर्ण पांढरा शिपट आहे, कुठल्या प्रकारचा रोग त्याच्यावर दिसत नाही. आणि माल जर बघितलं तर मालावर एक प्रकारची चकाकी आहे. त्यासाठीच आम्ही 22-3 आणि क्लोरो त्याचा स्प्रे दिला की त्यावर 22-3चा जेवढा स्प्रे पडेल तेवढे बागावर डस्टर येण्याचा प्रयत्न होते. डस्टर आलं की ते आपल्या हाताचा पंजा जसा उमटतो बोट तशी त्याच्यावर पडली की ती डस्टिंग आलेली जाते. त्यानं बागामध्ये ॲक्युरेट
एकदम डस्टिंग दिसते. बरोबर. आता इतर शेतकऱ्यापेक्षा पण बाग आहेत द्राक्षाच्या. त्यांना तुम्ही काय सांगताल नेमकं किंवा काय केलं पाहिजे नेमकं? आपण सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो, की इथून पुढे कुठलीही गोष्ट करायची झाली तर पूर्ण काळजीपूर्वक करायची. बरोबर. जे वेळेस औषधं पाहिजे त्यावेळेस ती फवारणी करायची. हां, हां, हां. मुळीला जे औषध आहे ते सोडायचंच. हां. कुठल्याही बागाच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही. हलगर्जीपणा केला ते आपल्या अंगलट येतो. क्वालिटी बनत नाही. बरोबर. मालामध्ये बुरी, मिलीबॅग ह्याचे प्रमाण होऊ शकते. पाहिजे ती वस्तू ज्या त्यावेळेस औषधाची फवारणी आणि पाहिजे त्यावेळेस मुळीचे औषध सोडणे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या वर्षी बाग कशी होती आणि ह्या वर्षी म्हणजे काय फरक जाणवतो का बागात? गेल्या वर्षी बागत फुल लोड होता. हां. 24 टनाच्या आसपास गेलती. ह्या वर्षी जरा दवण्यानं हां. जास्त वापल्यामुळं हां. आता एक 15 टनापर्यंत जाईल. हां. कारण दवण्याची लागण जास्त झाली होती. बरं, 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 बरं. हे पूर्ण लागण कमी करण्यासाठी मी स्टार्टिंगलाच एक शक्तींचा वापर केलेला होता. त्यावर बरं. बाग आपली आटोक्यात आली. म्हणजे आपलीच त्याच्यानंतर बाग अशी आहे का इतर हां. बागाचं बी असंच आहे? नाही आपल्याच बागेत तसं जास्त प्रमाण झालं होतं हां, दावणी हां. लागणे. हां, हां, हां. तरी गावात आपण तेवढं कव्हर करून ह्या स्टेजला आलो. हं. दवणी कव्हर करून इथपर्यंत त्या स्टेजला आलो. आता माल विकायची स्टेज झाली. आता गावात इतर काही बागा आहेत बरोबर. हो. मग त्या इतर बागामध्ये सुद्धा असा काही रोग आहे का? म्हणजे प्रभाव हो, पडलेला असू आहे का? शकतो प्रत्येकाच्या बागेमध्ये रोग, पण हां. प्रमाण कमी जास्त असतो. हां, त्यांच्या हां. फवारण्या टायमिंगला पडले असते. पाण्याचा पीएच व्यवस्थित मेंटेन झालेला असतो. हं. कुणाचा पाण्याचा पीएच जास्त असल्यामुळं औषध लागू होत नाही बरोबर. हां, हां. आणि ज्याचा पाण्याचा पीएच ॲक्युरेट आपला असतो, हं. तेवढा झाला आता पूर्ण इथून पुढं किती दिवसानं बाग चालू होती आपली? आपली बाग म्हणजे गोडवा उतरायला कमीत कमी? आपल्या बागाचा 99 दिवस झाले. आज 100 दिवस कंप्लीट झाले ते. हं. 120च्या दिवसानंतर शुगर पूर्ण बागामध्ये उतरते. बरोबर. त्यावेळेस 120 दिवसानंतर बागाची हां. पूर्ण शुगर का त्यासाठी समाप्त सुद्धा झाली असते. एकोणीसरी फवारणी करावी लागते? नाही, जरी आपल्या बागेचा शुगरचं प्रमाण कमी असला तर शुगर फास्ट म्हणून एक औषध आहे. ते बरोबर. सुद्धा मारू हां, शकतो हां. आपण. काय विचारलं माहिती आहे काय-काय हं. जणांची बाग काढायला चालू होती तरी पण म्हणावं तसा त्या बागामध्ये किंवा द्राक्षामध्ये गोडवा उतरत नाही. कॅनॉपी मॅनेजमेंट व्यवस्थित होणे बी महत्वाचे आहे. हां. कॅनॉपी मॅनेजमेंट असली तरी बाग अगदी जरा रोषणाई दिसते. आता या बागाचं किती वर्षापासून पीक घेताय म्हणलं? आपण 10 वर्ष झालं पीक घेतो. बरं, बरं. 10 वर्ष झाली घेताय का? हं. हे बाग कमीत कमी किती वर्षापर्यंत चालते म्हणलं? हे आता बागेच्या झाडावर राहतं कॅपॅसिटी. हां. तरी झाडाची सहसा अंदाजे लोकं तरी किती वर्षापर्यंत ठेवतात बाग? 15-20 वर्षापर्यंत चालते. हं, हं. म्हणजे मालात काय फरक पडतो का जसं वर्ष हां, वाढेल जसं तसं? वर्ष वाढेल तसं मालात फरक पडतो. जेणेकरून म्हणजे बागेमध्ये वाढतो का कमी गर्भधारणा होतं होत नेमकं? नाही, कमी होते. कमी होतंय का? कमी होते. बरं, 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 बरं. जसं-जसं पुढे जाईल, हां. त्याची एज कमी झाली असते, त्यावेळेस झाडामध्ये अन्नद्रव्याची साठा करण्याची किंवा त्या झाडामध्ये परत ही राहत नाही, ताकद राहत नाही पहिल्यासारखी. बरं, 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 बरं. ओके. धन्यवाद. ओके. सविस्तर माहितीपत्र म्हणजेच की बागावर कुठली फवारणी करावी लागते, बागावर कुठला रोग कसा पडतो, तो कसा दिसून येतो, त्यानंतर कुठल्या फवारण्या कशा कराव्यात, थोडक्यात बागाची काळजी कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यामुळं बागायतदार जेवढे असतील तेवढे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपल्या बागामध्ये जर कुठला रोग पडला तर तो कळेल आणि कुठलं औषध त्यावरती मारावं लागेल हेही त्यांना कळेल. त्यामुळे बागाचा व्हिडिओ संपूर्ण पहा.
तील बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.